थोडासा बदल या निमित्ताने या झाडीपट्टी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या भागातील माननीय मुन्नाभाऊ नंदागवडी यांचा एक काव्यसंग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो आहे। पळस फुलांचा धम्म सोहळा असं या काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे। मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी या सोबतच मुन्नाभाऊ जर या ठिकाणी असतील तर त्यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करतोय, कृपया आपण मंचावर यावं आणि या काव्यसंग्रहाचं या सन्माननीय संमेलनाध्यक्ष, प्रमुख अतिथी, विशेष अतिथी, स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाध्यक्ष यांच्या हस्ते आपण प्रकाशन करावं। धन्यवाद सर। यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतो ते संमेलनात पळस फुलांचा धम्म सोहळा या काव्य संग्रहाचे कवी खास करून डॉक्टर मुन्नाबाई नंदागवडी, विशेष म्हणजे आपल्या भागातील 4 लेखकांची जवळपास 17 पुस्तके यांच्यावर त्यांनी PhD केलेली आहे आणि त्यांचं ते काम अंतिम टप्प्यात आहे। ते म्हणतात की एका हो मायबाप महती, बाप माझा आमरस, माय त्याची रसवंती। होता बाप शेतकरी, माय रांधते भाकरी, मिठा संगी आम्ही खाती। बापाच्या अंगावर कपड्याला नाही ठिगळ, पण पोराचं पॅन्ट शिवून देते। माय आणते गवत विकाया भराभर, तरी घेऊन देई पुस्तक किमती। अन्न वस्त्र निवारा नव्हता आम्हा उभारा, स्वतः उपाशी राहून निजवत होती। या आशय घन कविते लिहिणारे मुन्नाबाई नंदागवडी यांना मी या ठिकाणी आजच्या या कवी संमेलनानिमित्त या ठिकाणी कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करीत आहे। तर हॅलो, खरं तर मी तीच कविता सांगणार होतो, पण आता दुसरी सांगणार माझा भाग आहे। तसं मी झाडी बोली कवितेच्या प्रांतातला नाही खरं म्हणजे, आणि अंतिम टप्प्यात आहे। बरं झालं तुम्ही ते वाक्य बोलले, अन्यथा मगच त्या डोंगरवार मॅडम सारखीच माझी अवस्था झाली असती। बरं, मी एक कविता सादर करतो आहे, पण ते रक्त होते। पावसा तुझ्यावर काय लिहू, अरे तूच कर आता माझ्या कवितेतून प्रबोधन आणि बरस ढोंगी समाजावर। पावसा तुझ्यावर काय लिहू, अरे तूच कर आता माझ्या कवितेतून प्रबोधन आणि बरस ढोंगी समाजावर। पावसा तुझेच पाणी ना, पावसा तुझेच पाणी ना, जे वंचितांना जमत नव्हते, पण प्रज्ञा सूर्याच्या हाताने तडेही झाले चवदार, तडेही झाले चवदार। तुझ्यासारखाच पडला होता रे थेंबनी थेंब, तुझ्यासारखाच पडला होता रे थेंबनी थेंब। नामांतर आणि खैरलांजीत, नामांतर आणि खैरलांजीत, पण ते रक्त होते पाण्या तुझ्यासारखे, पण ते रक्त होते पाण्या तुझ्यासारखे। जय हिंद, जय भीम, जय संविधान। धन्यवाद। फारच या ठिकाणी सुरेख सादरीकरण करण्यात आलेलं आहे। यानंतर मी आमंत्रित करतो सौ नमिता मांडारकर या।